या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड चा चॅप्टर 3 प्लांट किंगडम याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. आधी मार्किंग्स बघून घेऊया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते नोट डाऊन करून घ्या आणि मग आपण कन्सेप्ट्स कडे जाऊ. पहिल्या पेजवर आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम आणि नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम या दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम ही व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स वर बेस्ड होती आणि एंड्रोशियमचं स्ट्रक्चर सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जायचं. वेअर एज नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे ती नॉट ओनली एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर्स, इंटरनल फीचर्स, अल्ट्रास्ट्रक्चर, एनाटॉमी, एम्ब्रिओलॉजी आणि फायटोकेमिस्ट्री ह्या सगळ्या कन्सेप्ट एकत्र करून क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आहे जॉर्ज बेथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी. ही नावं इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सध्या आपण कोणती क्लासिफिकेशन सिस्टीम वापरतो तर ॲट प्रेझेंट ही आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम विच इज डिपेंडंट ऑन इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. न्यूमेरिकल टेक्सॉनॉमी मध्ये इट इज बेसिकली बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑब्झर्व करू शकतो. आणि मग या इझिली आपल्याला नोट डाऊन करण्यासाठी काही नंबर आणि कोड्स असाइन केलेले आहेत सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर सायटोटॅक्सॉनॉमी मध्ये ॲज द नेम सजेस्ट सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन लाईक क्रोमोझोम नंबर, स्ट्रक्चर, बिहेवियर या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आणि किमोटॅक्सॉनॉमी मध्ये ॲज द नेम सजेस्ट किमो, केमिकल कन्स्टिट्यूएंट्स ऑफ द पर्टिक्युलर प्लांट कन्सिडर करून त्यानुसार क्लासिफिकेशन केलं जातं. आता आपण बघूया की प्लांट्स हे एक्झॅक्टली कसे डिवाइड केलेले आहेत. प्लांट्स हे सर्वात आधी डिवाइड केले जातात ते म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स मध्ये. क्रिप्टोगॅम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग आणि फनेरोगॅम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स. हे क्रिप्टोगॅम्स हे अजून 3 क्लासेस मध्ये डिवाइड केले जातात. ते म्हणजे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे आपल्याला माहिती आहे अल्गी. ब्रायोफायटा हे फर्दर डिवाइड केले जातात इन लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. फनेरोगॅम्स जे आहेत ते मेनली 2 सब क्लासेस मध्ये डिवाइड केले जातात. ते म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स. आणि हे एंजिओस्पर्म्स फर्दर डिवाइड केले जातात डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये. हा चार्ट एकदा रिवाइज करूया. प्लांट्स हे डिवाइड केले जातात क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स मध्ये. क्रिप्टोगॅमच्या 3 कॅटेगरीज आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा मध्ये मेनली येतात ते असतात अल्गे आणि अल्गेच्या पुढे काय क्लासिफिकेशन आहे आपण सेपरेटली बघूया. ब्रायोफायटा मेनली डिवाइड होतात लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस मध्ये. टेरिडोफायटाचे पण पुढे सब क्लासिफिकेशन आहे पण ते आता आपल्याला इन्क्लुडेड नाहीये. फनेरोगॅम्स मध्ये 2 कॅटेगरीज आहेत, जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स. आणि एंजिओस्पर्म्सच्या अंडर डायकॉट्स आणि मोनोकॉट्स येतात. प्रत्येकाचे डिटेल्स आपण आता बघूया. पहिली सुरुवात करूया ते म्हणजे अल्गेपासून. अल्गेचे काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते इथे मार्किंग केलेली आहेत, ती मार्किंग करून घ्या. आपल्याला अल्गे, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स यांच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे. मग ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन एकत्र लक्षात कशी ठेवायची. 2 पार्ट मध्ये आपल्याला या सगळ्या क्लासेसची इन्फॉर्मेशन, या सगळ्या डिव्हिजन्सची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. कशी काय तर पहिला जे पार्ट आहे तो म्हणजे कॉमन फीचर्स. या सगळ्यांमध्ये कॉमन फीचर्स काय काय आहेत आणि दुसरं आहे ते म्हणजे स्पेशल फीचर्स. हे सगळे डिव्हिजन्स एकमेकांपासून वेगवेगळे कसे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जी इन्फॉर्मेशन थोडी असणार आहे आणि लक्षात ठेवणं सोपं जाणार आहे. सो या अल्गेचे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही या स्लाइडवरनं मार्क करून घेऊ शकता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आणि मग आपण त्याचं डिटेल डिस्कशन करूया सो दॅट सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता येईल.
इथे सुद्धा पुढे अल्गेचे फीचर्स, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गे, हे ह्याचा पुढचा पॅरेग्राफ आहे. याची मार्किंग्स तुम्ही करून घेऊ शकता. मी मुद्दामून इथे कुठल्याही प्रकारे सांगत नाही की दिस पर्टिक्युलर पार्ट हा लक्षात ठेवायचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, कारण आपण या सगळी हे दोन्ही मोठे मोठे पॅरेग्राफ एका सिंगल स्लाइडवर इझिली लक्षात ठेवणार आहोत. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गे. सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर दे आर मेनली ॲक्वेटिक. ते फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर. डिफरंट स्पीशीज ऑफ अल्गे हे फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर या दोन्ही टाईपच्या हॅबिटॅटमध्ये सापडतात. त्याच्यानंतर अल्गेची जी मेन बॉडी आहे इज कॉल्ड ॲज थॅलस, म्हणूनच त्याला थॅलोफायटा असं पण इथे म्हटलेलं आहे. तिसरा पॉइंट काय आहे, हे अल्गे जे आहेत त्यांचं मेन रिप्रोडक्शन जे आहे हे फ्लॅजेलेटेड झूस्पोर्सनी होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मेनली हे फ्लॅजेलेटेड झूस्पोर्सनी होतं. सगळ्या टाइप्स ऑफ अल्गेमध्ये हे कॉमन आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट टू रिमेंबर. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. युलोथ्रिक्स अँड स्पायरोगायरा याच्यामध्ये आयसोगॅमी दिसून येते. आयसोगॅमी म्हणजे नक्की काय, इथे बोथ द गॅमेट्स आर ऑफ सेम साइज. जो मेल आणि फिमेल गॅमेट असतो ते सेम साइजचे असतात. मग त्यांच्यामध्ये मोटाईल गॅमेट सुद्धा असू शकतात किंवा नॉन मोटाईल सुद्धा असू शकतात, पण त्यांचा साईज जो असतो तो सेम असतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे युडोरिना. याच्यामध्ये काय दिसून येते, ॲनिसोगॅमी. इथे ॲनिसो म्हणजे द गॅमेट्स आर अनइक्वल, एका साईजचे नसतात, वेगवेगळ्या साईजचे असतात. एक छोटा असतो, एक मोठा असतो. आणि तिसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॉल्वॉक्स आणि फ्युकस. यांच्यामध्ये ऊगॅमी दिसून येते. ऊचं मिनिंग आहे एग, कारण एग इज डॉमिनंट हिअर. याच्यामध्ये काय आहे, एग सेल जो आहे किंवा जे फिमेल गॅमेट आहे हे आहे नॉन मोटाईल आणि इट इज लार्ज, आणि जे मेल गॅमेट आहे ते आहे मोटाईल आणि इट इज स्मॉल. सो वॉल्वॉक्स आणि फ्युकस मध्ये ऊगॅमी दिसून येते. अल्गेमध्ये जो फिफ्थ आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते म्हणजे ऑल अल्गे कंट्रीब्यूट टुगेदर ॲज अ मेजर कार्बन डायऑक्साईड फिक्सर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतरची काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. एक शेवटचा छोटासा पॉइंट आहे तो म्हणजे डायरेक्ट हे अल्गे ॲज अ फूड म्हणून वापरले जातात. आणि याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, पॉर्फायरा, सार्गॅसम आणि लॅमिनारिया. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे की स्पेस ट्रॅव्हलर जे असतात ते बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन याच्यासाठी क्लोरेल्लाचा वापर करतात, विच इज अ युनिसेल्युलर अल्गा. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये जेव्हा टिश्यू कल्चर किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये जे मीडियम वापरलं जातं टू ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट मीडियम इज कॉल्ड ॲज अगार मीडियम. आणि ते सुद्धा एका प्रकारच्या अल्गेपासून तयार केलं जातं. आणि त्या अल्गेची नावं इथे दिलेली आहेत ती लक्षात ठेवायची आहेत, क्रॅसिलारिया आणि गेलिडियम. सो हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गे झाले. आता डिफरंट टाइप्स ऑफ अल्गे. आपल्याकडे 3 टाइप्स ऑफ अल्गे आहेत, क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके. सो या क्लोरोफायके, रोडोफायके आणि फिओफायके यांचे काय स्पेशलाइज्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघूया आणि मग एकत्र चार्ट बनवूया. हे मार्किंग जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. हे क्लोरोफायकेचे मार्किंग झाले, हे फिओफायकेचे मार्किंग झाले आणि हे रोडोफायकेचे मार्किंग झाले. मार्किंग्स म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट्स की जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा रिव्हिजन करताना
सगळंच्या सगळं चॅप्टर पुन्हा न वाचता तुम्ही जे हायलाइट केलेलं आहे किंवा जे अंडरलाईन केलेलं आहे तेवढाच पार्ट फक्त वाचला तरी सुद्धा तो टॉपिक तुमचा रिवाइज होऊ शकतो. याने तुमचा वेळ वाचतो. सो म्हणून मार्किंग महत्वाची असतात. हे टेबल अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजन ऑफ अल्गे चे मेन पॉइंट्स हे सगळे कव्हर केलेले आहेत. इथे बघितलं तर क्लोरोफायके म्हणजे ग्रीन अल्गे, फिओफायके म्हणजे ब्राऊन अल्गे, रोडोफायके म्हणजे रेड अल्गे. त्यांच्यामध्ये मेजर पिगमेंट कोणते असतात, त्यांच्यामध्ये स्टोर्ड फूड कोणत्या फॉर्म मध्ये असतं, सेल वॉलचे कंपोनंट कोणते वेगवेगळे असतात, त्यांच्या मोटाईल स्पोर्स मध्ये फ्लॅजेलाचा नंबर आणि त्यांची पोझिशन ॲज वेल एज त्यांचं इन्सर्जन कसं असतं ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे आणि ते कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला सापडतात ही माहिती दिलेली आहे. सो हे टेबल खूप महत्वाचं आहे. आता आपण अल्गेच्या क्लासिफिकेशन कडे जाऊया. हे अल्गे आहेत हे मेनली 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहेत. पहिला आहे क्लोरोफायके, दुसरा आहे फिओफायके आणि तिसरा आहे रोडोफायके. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की क्लोरोफायके मध्ये काय स्पेशल गोष्टी आहेत किंवा काय खास फीचर्स आहेत जे बाकीच्या अल्गेपासून त्याला सेपरेट बनवतात. यांच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पिगमेंट. तो आहे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी पिगमेंट आहे. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो क्लोरोफिल ए आहे हा प्रत्येक अल्गेमध्ये प्रेझेंट असतो. ओके, वेदर इट इज अ फिओफायके, रोडोफायके, क्लोरोफायके किंवा कुठल्याही प्रकारचं प्लांट असू दे ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची एबिलिटी आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए हा प्रेझेंट असणारच आहे. आणि अलॉंग विथ दिस क्लोरोफिल ए मग बाकी वेगळ्या टाइप्स ऑफ क्लोरोफिल्स किंवा पिगमेंट्स प्रेझेंट असू शकतात. सो क्लोरोफायके मध्ये क्लोरोफिल ए आणि बी हे पिगमेंट्स प्रेझेंट असतात विच गिव्ह देम कलर ॲज ग्रीन. त्याच्यामुळे याला ग्रीन अल्गे असं पण म्हणतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे स्टोर्ड फूड कोणत्या फॉर्म मध्ये असतं. तर स्टोर्ड फूड हे मेनली स्टार्च ॲज वेल ॲज काही अल्गेमध्ये ऑइल ड्रॉपलेट्स च्या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला सापडतं. त्याच्यानंतर त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं असतं तर काही अल्गे हे युनिसेल्युलर असतात, काही क्लोरोफायके हे कोलोनियल असतात, काही फिलामेंटस असतात आणि त्यांच्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की जे व्हेरियस टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट. याचे जर कॉमन फॉर्म्स बघायला गेलो की किंवा कॉमन एक्झाम्पल्स आपण जर बघायला गेलो तर ते आहेत क्लॅमेडोमोनास, वॉलवॉक्स, ड्युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा आणि कारा. इथे रिप्रोडक्शन इन क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके हे आपण सेपरेटली बघणार आहोत कारण इट इज इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आणि त्याच्यामध्ये पण काही एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. आता बघूया फिओफायके. फिओफायके आर ऑल्सो कॉल्ड ॲज ब्राऊन अल्गे. हे ब्राऊन अल्गे मध्ये सर्वात पहिली पॉइंट म्हणजे पिगमेंट्स कोणते कोणते असतात. तर मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे क्लोरोफिल ए तर डेफिनेटली असतो, क्लोरोफिल सी असतो ॲज वेल ॲज झॅन्थोफिल प्रेझेंट असतो आणि या झॅन्थोफिल मध्ये पण प्रकार असतात. त्याच्यापैकी फ्युकोक्झॅन्थिन नावाचा पिगमेंट प्रेझेंट असतो. सो डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ दिस फ्युकोक्झॅन्थिन आणि क्लोरोफिल ए अँड सी हे जे फिओफायके असतात हे फ्रॉम ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन च्या वेगवेगळ्या शेड्स मध्ये आपल्याला मिळतात. यांच्यामध्ये स्टोर्ड फूड हे कोणत्या फॉर्म मध्ये असतं तर मॅग्नेटॉल आणि लॅमिनॅरियम. यांच्यामधली स्पेशालिटी काय आहे तर एक्टोकार्पस हा जो फिओफायका आहे किंवा हा जो ब्राऊन अल्गा आहे हा स्मॉलेस्ट आहे. ते केल्प हे जे ब्राऊन अल्गे आहेत हे लार्जेस्ट आहेत इन द ब्राऊन अल्गे. जवळजवळ 100 मीटर पर्यंत त्यांची हाईट इन्क्रीज होऊ शकते. सो फ्रॉम स्मॉलेस्ट टू हायेस्ट असे वेगवेगळ्या साईज मध्ये रेंज असते या ब्राऊन अल्गेची. ही झाली त्याची स्पेशालिटी. त्याच्यानंतर हे जे ॲक्वेटिक प्लांट्स आहेत कोलोनियल फॉर्म जे असतात त्यांच्यामध्ये अल्गीन नावाची जिलॅटेनियस शीथ दिसून येते विच इज ऑल्सो हॅव्हिंग इम्पॉर्टन्स ॲज अ हायड्रोकोलॉइड. यांचं जे बॉडी स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. ते म्हणजे होल्डफास्ट, स्टाइप अँड फ्रॉन्ड. होल्डफास्ट इज लाईक अ रूट, स्टाइप इज लाईक अ स्टेम आणि फ्रॉन्ड इज लाईक अ लीफी पार्ट. आणि यांचे कॉमन एक्झाम्पल्स काय काय आहेत तर एक्टोकार्पस जसं आता आपण बघितलं, डिक्टिओटा, त्याच्यानंतर लॅमिनारिया, मग आहे सर्गॅसम आणि फ्युकस. एवढे आपल्याला टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेले आहेत.
तुम्ही म्हणाल की लक्षात कसं ठेवायचं, कोणत्या अल्गेचा कोणता एक्झाम्पल आहे हे लक्षात कसं ठेवायचं. एक मेथड आहे हे लक्षात ठेवण्याची, ती म्हणजे डायग्राम्स. ह्या सगळ्या एक्झाम्पल्सचे डायग्राम्स, ज्याचे डायग्राम्स आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत, ते डायग्राम्स जर तुम्ही ओव्हर अँड ओव्हर अगेन सारखे सारखे पाहिलेत आणि त्यांची नावं लक्षात ठेवली, तर जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर करायचं असेल त्यावेळेला डायग्राम ही आपल्याला पटकन आठवते. सो ती आठवून त्यानुसार तुम्ही हे नावं लक्षात ठेवू शकता. आणि तिसरा टाईप आहे तो म्हणजे रोडोफायके. सो रोडोफायके आर नथिंग बट द रेड अल्गे. ह्या रोडोफायकेमध्ये कोणते पिगमेंट्स असतात, तर क्लोरोफिल ए ऑब्विसली असतोच, त्याच्याबरोबर क्लोरोफिल डी असतो आणि फायटो इरेथ्रिन आर फायटो इरेथ्रिन हा पिगमेंट प्रेझेंट असतो. फूड कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं, ते म्हणजे फ्लोरिडियन स्टार्च, इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. या रेड अल्गेमध्ये सुद्धा एक्झाम्पल्स, कॉमन मेंबर्स कोणते कोणते आहेत, पॉलिसिफोनिया पॉर्फायरा, ग्रासिलारिया आणि गेलिडियम. ग्रासिलारिया आणि गेलिडियम अगार बनवतात. सो हे झाले बेसिक फीचर्स ऑफ टाइप्स ऑफ अल्गे. आता आपण रिप्रोडक्टिव्ह डिटेल्स ऑफ क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके हे बघूया. अल्गेमध्ये 3 प्रकारे रिप्रोडक्शन होतं. पहिला टाईप आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, दुसरा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि तिसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तीनही अल्गे क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके तिघांमध्येही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे होतंय फ्रॅगमेंटेशननी. फ्रॅगमेंटेशननी नवीन थॅलस तयार होतो आणि मग पुढे त्याची डेव्हलपमेंट होते इन ऑल 3 टाइप्स. सो हे डिटेल्स लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे की तीनही टाइप ऑफ अल्गेमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होत आहे फ्रॅगमेंटेशन या मेथडने. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये थोडंसं डिफरन्स आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे मेजॉरिटी झू स्पोर्सनी होतं, ते म्हणजे मोटाईल स्पोर्स असतात ज्याला म्हणतात. सो क्लोरोफायके मध्ये इक्वल साईजचे स्पोर्स असतात ज्याने असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि दे आर फ्लॅजेलेटेड. 2 to 8 फ्लॅजेले डिपेंडिंग ऑन डिफरंट स्पीशीज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात अँड दे आर इक्वल. फिओफायकेमध्ये अनइक्वल स्पोर्स असतात आणि दे आर ऑल्सो फ्लॅजेलेटेड अँड दे हॅव 2 फ्लॅजेले. क्लोरोफायके आणि फिओफायकेमध्ये मोटाईल स्पोर्स असतात. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन इन रोडोफायके याच्यामध्ये नॉन मोटाईल स्पोर्स असतात, झू स्पोर्स ऍबसेंट असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे क्लोरोफायके आणि फिओफायके यांच्यामध्ये आयसोगॅमस, ॲनिसोगॅमस और उगॅमस या 3 पैकी कुठल्याही प्रकारे होतं डिपेंडिंग ऑन द स्पीशीज. आणि रोडोफायकेमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते मेजॉरिटी उगॅमस असतं आणि याच्यामध्ये जे गॅमेट्स असतात, एग सेल आहे तो आहे नॉन मोटाईल. आणि फर्दर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सुद्धा दिसून येते इन रोडोफायके ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो ही झाली समरी ऑफ रिप्रोडक्शन इन अल्गे